ग्रॅज्युएशन आहे ते कशातून आहे? मी MCA पास आउट आहे. त्यामध्ये मास्टर डिग्री आहे. तर पहिले BCS केलं, त्यानंतर मग MCA केलेलं आहे. तेव्हा म्हणजे काय काय स्किल्स तुला म्हणजे रिक्वायरमेंट होती किंवा तू डायरेक्टली तुला कोणतं सांगितलं की फ्रंट एंड डेव्हलपर करायचं म्हणून डायरेक्ट आला? नाही, मी पहिल्यांदा बॅकएंड करत गेलतो. ओके. बॅकएंड मध्ये काय होतं की लॉजिकल बिल्डिंग हे पहिले टफ इंटरव्ह्यू होते. पहिले स्विच मारताना आपण काय करतो, कोडिंग मध्ये आहे ना, आपण म्हणतो की बॅकएंड डेव्हलपर म्हणलं तर कोडिंग सगळी येते किंवा इझी जॉब आहे, ह्याच्यामध्ये पॅकेज जास्त भेटणार नाही. पुन्हा नंतर ऑपॉर्च्युनिटी आणि पॅकेज हे दोन्ही पण फ्रंट एंड मध्ये भेटतं का? आणि ते बी आपल्या स्किलवर राहतं की बरोबर. तुम्ही कसं करतात आणि किती. ऍज अ फ्रेशर आहेत आणि फ्रेशरला ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉब करायचा IT मध्ये, तर त्याचा त्यांनी कुठून स्टार्ट केलं पाहिजे आणि ऍज अ इंटरव्ह्यू पर्यंत त्याचा रोड मॅप काय असला पाहिजे? आपलं लॉजिकल बिल्डिंगसाठी एक तर प्रोग्रामिंगचं नॉलेज लागतं, बरोबर. की ज्याने की आपल्याला एक ओव्हरव्ह्यू भेटेल की कसं डेव्हलपमेंट कसं असतं. बरोबर. तर त्यासाठी फ्रंट एंड डेव्हलपर बनण्यासाठी जास्तीत जास्त पब्लिक अशी आहे की नॉन IT बॅकग्राऊंडची आहे. टार्गेट करताना MNC न करता स्टार्टअप किंवा मिड लेवल टार्गेट करायचे, की ज्याने की आपल्याला की UI डेव्हलपर आणि UX डेव्हलपर सेम आहे का डिफरंट आहे, त्याची प्रोफाईल आपण अप्लाय कसं करू? UI UX हा डिफरंट चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये एक तर UI डेव्हलपरचं काम असतं की पूर्ण डेव्हलपमेंट बघण्याचं. ओके. आणि UI UX वाला डिझाईन, पुन्हा डॅशबोर्डचा लुक अँड फील कसा असणार, फॉन्ट कोणचा यूज करायचा, इमेजेस कशा हवा. फ्रंट एंड डेव्हलपर खूप साऱ्या व्हिडिओज मध्ये आपण डिस्कस केलं की फ्रंट एंड डेव्हलपर कसं बनायचं. सो टू बिकम अ फ्रंट एंड डेव्हलपर हा जो रोड मॅप आहे, त्यासाठी आज आपण आपले गेस्ट बोलवले आहेत सचिनला. सो सचिनला ऑलमोस्ट 6 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT मध्ये आणि टोटल आहे फ्रंट एंड डेव्हलपर मध्ये. सो खूप साऱ्या पॉडकास्टमध्ये आणि माझ्या व्हिडिओमध्ये पण मी बोललो होतो की फ्रंट एंड डेव्हलपर, आणि मला काही कमेंट्स पण आले होते की फ्रंट एंड डेव्हलपर कसं फ्रंट एंड डेव्हलपर मला कसं बनायचंय. सो तोच व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे, हाऊ टू बिकम अ फ्रंट एंड डेव्हलपर. आपल्या IT वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती आज सचिन आहे. सो सचिन, वेलकम टू IT वाला देव ह्या युट्यूब चॅनलवरती. थँक्यू. आणि येस सचिन, शॉर्ट इंट्रोडक्शन. मला एक 6 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे IT मध्ये. त्यामध्ये मग मी एक तर स्टार्टिंग केली ते मिड लेवल, स्टार्टअप पासून, स्टार्टअप नंतर मिड लेवल आणि नंतर मग MNC जॉईन केलेली आहे. ओके. तर पहिले 1 वर्ष मी पूर्ण 1 ते 1.5 वर्ष हे स्टार्टअप मध्ये काम केलं, की ज्यामध्ये पूर्ण मला ओव्हरऑल सॉफ्टवेअरचा एक्सपिरियन्स भेटला की बॅकएंड कसं असतं, डेटाबेस कसा असतो, पुन्हा फ्रंट एंड कसं असतं त्यानुसार. ओके. आणि पुन्हा नंतर मग मी ते झाल्यानंतर मग मिड लेवल जॉईन केली 1-1.5 वर्षानंतर. ओके. त्यानंतर मग मी मिड लेवल मध्ये बी 2-2.5 वर्ष काम केलं आणि पुन्हा नंतर आता MNC मध्ये काम करतोय. ओके. म्हणजे अराउंड 2.5 वर्ष झालेत आता. ग्रेट. म्हणजे ओव्हरऑल 6 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि ही थर्ड कंपनी आहे जिथं काम करते. ओके, ग्रेट. म्हणजे आणि तुझं जे ग्रॅज्युएशन आहे ते कशातून आहे? मी MCA पास आउट आहे. त्यामध्ये मास्टर डिग्री आहे. तर पहिले BCS केलं, त्यानंतर मग MCA केलेलं आहे. ओके, ग्रेट. म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स मध्ये पण असं आलं होतं की यार मला BSc झालेलं आहे, माझं BCA झालंय, माझं MCA झालंय आणि त्यांना जॉब भेटतील का? तर एक ग्रेट एक्झाम्पल आहे की बाबा तिकडून पण आपण इकडे येऊ शकतो. जेव्हा असं डिसाईड केलं की यार फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचंय, तेव्हा म्हणजे काय काय स्किल्स तुला म्हणजे रिक्वायरमेंट होती किंवा तू डायरेक्टली तुला कोणतं सांगितलं की फ्रंट एंड डेव्हलपर करायचं म्हणून डायरेक्ट आला? नाही, मी पहिल्यांदा बॅकएंड करत गेलतो. ओके. बॅकएंड मध्ये काय होतं की लॉजिकल बिल्डिंग हे पहिले टफ इंटरव्ह्यू होते. मग त्यासाठी त्यासोबत मी फ्रंट एंड पण करतच होतो की मला फुल स्टॅक मध्ये करायचं होतं, पण म्हणलं एक आपण बघू, ट्राय करू की बॅकएंडचं व्यवस्थित भेटते का आपल्याला पॅकेज, किंवा एंट्री भेटली पाहिजे पहिली गोष्ट तर IT मध्ये. करेक्ट. सगळ्यांसाठी तेच आहे. तर मग मी म्हणलं पहिल्यांदा बॅकएंड थ्रू बघू. बॅकएंड थ्रू ट्राय केला, नाही भेटली. मग त्यामध्येच मी फ्रंट एंड मध्ये बी ट्राय करत होतो. तर मी गेलतो बॅक एंड डेव्हलपरच्या जॉबसाठी. ओके. तिथं झालं माझं सिलेक्शन. ओके. पण तिथं भेटलं का मला फ्रंट एंडचं.
ओके, म्हणजे तू बॅक एंडला इंटरव्ह्यू दिला आणि हा. त्यांनी तुला ऑपॉर्च्युनिटी फ्रंट हा, एंड दिली. मला ऍज अ हायर बॅकएंड डेव्हलपरच केलं. ओके ओके. पण तिथे कसं एक्सपिरियन्स वाले बंदे होते आणि पुन्हा स्टार्टअप होतं, त्यामुळे त्यांनी काय एक मला UI रिसोर्सच पकडलं त्यांनी. ओके. मग मी जॉईन झाल्यानंतर मग 3-4 महिने मी ओव्हरऑल अजून स्टडी केला, सगळं शिकलो आणि त्यामध्ये कटिंग एज टेक्नॉलॉजी चालू होती Vue.js ची. ओके. ती शिकलो मी. पहिले मला HTML CSS बूटस्ट्रॅप जावास्क्रिप्ट परफेक्ट येत होतं आणि त्यासोबत जावाचं बी नॉलेज होतं. ओके. माझा झाला इंटरव्ह्यू जावावर. ओके. घेतलं UI ला. ओके. मग मी ते पूर्ण केलं. मग स्टार्ट झाली जर्नी, स्टार्ट झाली. त्यापुढं मग तिथंच 1.5 वर्ष एक्सपिरियन्स झाला. आम्ही तर इकॉम डोमेनला काम केलं ते. त्यानंतर मग मी प्रोडक्ट बेस्ड कंपनी जॉईन केली. ओके. त्याच्यामध्ये मग 2.5 वर्ष काम केलं. त्यामध्ये बी मग माझं एक तर जावाचं नॉलेज होतं, पण पुन्हा UIचं नॉलेज होतं. बरोबर. मी म्हणलं की आता तर आवड तर इकडेच यायला लागली मला UI मध्ये, फ्रंट एंड मध्ये. म्हणलं मग बॅक एंड स्विच मारू, खतम करू त्याचं. मग बॅक एंड फिनिश केलं मी. ओके. सो मी खूप साऱ्या फ्रेशर्सला पण सांगितलं की यार फ्रेशर्सचं कसं असतं की यार त्यांना जॉब पाहिजे, नाही बॅक एंड मध्येच पाहिजे, नाही फ्रंट एंड मध्येच पाहिजे, किंवा टेस्टिंग मध्येच पाहिजे, किंवा डेव्हलपमेंट मध्येच पाहिजे, त्याची एकदम तयारी करून जातात. तर हे असं तयारी करण्यापेक्षा तर ओव्हरऑल जर जनरल जर नॉलेज तुम्ही आधी फर्स्ट ऑफ ऑल आधी जनरल नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्यानंतर तुमचं एक स्ट्रॉंग टेक्नॉलॉजी कोणती आहे ते फोकस केला पाहिजे. आणि माइट बी कसं आहे ना की आपण जर समजा आपलं कसं असतं की IT मध्ये जसं तू मेन्शन केलं की यार आपल्याला फक्त एंट्री करायची असते IT मध्ये आणि त्यानंतर ते स्विच करता. बट हे जे स्विच करणं तुझ्यासाठी किती इझिली गेलं की यार तू बॅकएंडला गेला होता आणि तुला इंटरव्ह्यू मध्ये पण सगळं बॅकएंडच विचारलं. मग बॅकएंड टू फ्रंट एंड यायला तुला किती टाइम लागला आणि कशी लर्निंग झाली तुझ्यासाठी? पहिले स्विच मारताना आपण काय करतो, कोडिंग मध्ये ना आपण म्हणतो की बॅकएंड डेव्हलपर म्हणलं तर कोडिंग सगळी येते किंवा चांगलं म्हणतात त्याला. बरोबर. फ्रंट एंड वाल्याला कसं म्हणतात की तो इझी आहे, असं आहे. ते आपण लगेच म्हणतो की इझी जॉब आहे, ह्याच्यामध्ये पॅकेज जास्त भेटणार नाही, पुन्हा नंतर आपल्याला एक करिअर ग्रोथ भेटते का नाही ते विचार करत होतं. त्यामुळे जास्त करून बॅक एंड कडे ओढ आहे सगळ्यांची. पण फ्रंट एंड मध्ये बी तितकंच ऑपॉर्च्युनिटी आहेत, असं आहे. तर त्यामध्ये मग मी पहिले जेव्हा स्विच पहिल्यांदा जॉब घेतला त्यामध्ये कसं होतं की मी बॅक एंड थ्रू पहिले गेलो, बॅक एंडचं नॉलेज होतं मला, पण त्यांना रिक्वायरमेंट होती UI डेव्हलपरची. तर बॅक एंडचं बी मी काम केलेलं आहे तिथं. स्टार्टअप मध्ये तर सगळंच करावं लागतं. बरोबर बरोबर. तर त्यामध्ये मग बॅक एंडचं बी काम केलं, पण फ्रंट एंडचं काम करायचं होतं. तर मी एक 3 महिने घेतले होते की ज्याच्यामध्ये पॅरलली मी स्टडी करत होतो. कारण की रिसेंटलीच ती Vue.js ची टेक्नॉलॉजी आलती, Vue.js म्हणून, जे की आपल्या अँग्युलर आणि React.js सिमिलर आहे, फक्त थोडासा सिंटॅक्स मध्ये चेंजेस आहेत. ती स्टडी केली आणि त्यावर आम्ही मग UI बनवला. ओके. म्हणजे इझिली तुला समजा बॅकएंडचं नॉलेज होतं त्यामुळे तू इझिली फ्रंट एंडला शिफ्ट झाला लगेच. आणि एकदा तुला फ्रंट एंडचं नॉलेज आलं त्यात इंटरेस्ट येऊन तू लगेच ते कंटिन्यू केलं. बर, तू जसं मेन्शन केलं की यार ऍज अ कम्पेअर टू बॅक एंड फ्रंट एंड मध्ये पण ऑपॉर्च्युनिटी आहेत, हे आहे. तर ऑपॉर्च्युनिटी आणि पॅकेज हे दोन्ही पण फ्रंट एंड मध्ये भेटतं का? हा, एक तर पॅकेजच्या बाबतीत झालं तर जसं बॅक एंडला पॅकेज आहे तसंच फ्रंट एंडला पण पॅकेज आहे. ओके. असं नाही की त्यामध्ये खूप सारा डिफरन्स आहे, तसं काहीच नाही. एकच सेमच असतं, फक्त थोडंसं 19-20चा फरक असतो, बाकी काय. बरोबर. आणि ते बी आपल्या स्किलवर राहतं की तुम्ही कसं करतात आणि किती आपलं कंपनीला बिझनेस देतात किंवा व्हॅल्यू प्रोव्हाइड करतात. बरोबर. ओके. जसं आपण ऑपॉर्च्युनिटी आणि पॅकेज डिस्कस केलं, कन्सिडर की ऍज अ फ्रेशर आहेत आणि फ्रेशरला ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर म्हणून जॉब करायचा IT मध्ये, तर त्याचा त्यांनी कुठून स्टार्ट केलं पाहिजे आणि ऍज अ इंटरव्ह्यू पर्यंत त्याचा रोड मॅप काय असला पाहिजे? फ्रंट एंडला तर स्टार्टिंग मध्ये आहे ना, पहिलं एक तर बेसिक नॉलेज लागतं, त्यामध्ये कम्प्युटरचं नॉलेज प्लस आपलं लॉजिकल बिल्डिंगसाठी एक तर प्रोग्रामिंगचं नॉलेज लागतं. बरोबर. की ज्याने की आपल्याला
एक ओव्हरव्ह्यू भेटेल की कसं डेव्हलपमेंट कसं असतं. बरोबर. तर correct. त्यासाठी एक बेसिक लँग्वेज पाहिजे की ज्याच्यामध्ये बॅक एंडची झाली तरी पण सी किंवा जावा ओके. यापैकी कोणचं करू कोणतं पण शकतात, चालेल. सी किंवा जावा, पण एक लँग्वेज पाहिजे. करेक्ट. त्यानंतर मग तुम्ही HTML करू शकतात, HTML, CSS, बूटस्ट्रॅप हे बेसिक लेवलला. पुन्हा नंतर मग ऍडव्हान्स मध्ये गेलात तर मग पहिले जावास्क्रिप्टच्या लायब्ररीज बघावं लागतात, ज्याच्यामध्ये की React.js, पुन्हा नंतर अँग्युलर, पुन्हा नंतर Vue.js हे बघावं लागतं. आणि पुन्हा नंतर मग त्यानंतर ऍडव्हान्स मध्ये गेलं तर मग डेटाबेसची एक ओव्हरव्ह्यू घ्यायचा, त्यामध्ये SQL, पुन्हा नंतर मग नो SQL मध्ये झालं तर मग MongoDB यामध्ये. ओके. जसं की आता सचिनने रोडमॅप जो काही डिस्क्राईब केला त्यामध्ये मला एक डाऊट आहे की मला एक कमेंट आली होती की SQL MongoDB आता म्हणजे आहे का फॉर्म मध्ये, आहे का तसं की तेवढी रिक्वायरमेंट आहे का मार्केटमध्ये की त्यामध्ये करिअर करू शकतो का ऍज अ डेटाबेस? ॲज अ डेटाबेस. हा, SQL मध्ये जर झालं तर एक तर मग आपल्याला डेटा सायन्स वळावं लागतं त्यासाठी. ओके. असं आहे, कारण की ते पूर्ण वेगळी फील्ड आहे. त्यामध्ये SQL मध्ये झालं तर मग तिकडं आपलं SQL डेव्हलपर झालं, पुन्हा नंतर मन स्टॅक बी येतो त्यामध्ये. मग त्यामध्ये नोड, MongoDB हे सगळं येतं. ओके ओके ओके. आणि फ्रंट एंड येतं. ओके ओके. आणि समजा आता आपण स्विच करतोय आता, ओके, तू जे 3 ऑर्गनायझेशन जे चेंज केल्या, हा. तो ऍज अ फ्रंट एंड तर 3 ऑर्गनायझेशन मध्ये तुला कसं डिफरन्स दिसला की फ्रंट एंड मध्ये ह्या टेक्नॉलॉजीवरती काम केलं, दुसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये फ्रंट एंड मध्ये या टेक्नॉलॉजीवरती काम केलं, तिसऱ्या ऑर्गनायझेशन मध्ये फ्रंट एंडला समथिंग एल्स असं काही केलं की जो डिफरन्स होता? तर डिफरन्स म्हणलं तर एक तर स्टार्टअपला गेलं ना तर पूर्ण आपल्यालाच करावं लागतं की त्याच्यामध्ये काहीच भेटत नाही आपल्याला. आपणच पहिले UI UX करायचं की आपण वेबसाईटचं कलर कॉम्बिनेशन कसं ठेवणार, फॉन्ट कसा ठेवणार, हे सर्व आपणच बघावं लागतं. बरोबर. ओके. आणि मग त्यामध्ये मग पहिले UI डिसाईड करायचा, त्यामध्ये मार्कअप बघायचे की कसे आपण आपली डिझाईन कशी करू शकतो वेबसाईटची, हे सगळं बघावं लागतं. ओके. मग ते आपण एक तर UI UX चा पूर्ण वेगळा चॅप्टर आहे की त्यामध्ये डिझाईनचं पूर्ण आलं. फ्रंट एंड मध्ये पण आपण समजा ऑर्गनायझेशन वगैरे चेंज झालं तर काही ना काहीतरी चेंजेस हा येतच, कारण की सगळ्या ह्याचं म्हणजे कंपनी वाईज चेंज होतं. आता मी पहिल्या कंपनीमध्ये होतो तेव्हाच मला डिझाईन पूर्ण काहीच भेटत नव्हतं. बरोबर. मीच पूर्ण तयार करायचो आणि त्यानुसार मग वेबसाईट डिझाईन व्हायची. ओके. आणि नंतर मग मी जेव्हा दुसऱ्या कंपनीत गेलो मिड लेवलला, तिथं पहिल्यांदाच UI UX डिझायनर होता ओके. की जो मला एक लेआउट बनवून द्यायचा करेक्ट की करेक्ट. कसा व्ह्यू असणार, कसा दिसणार वेबसाईट, डॅशबोर्ड कसा दिसणार. करेक्ट. मग मी त्यानुसार मग डेव्हलपमेंट करायचो. ओके. आणि त्यानंतर मग MNC मध्ये तर मग तिथं सेपरेट आउट असतं, त्यामध्ये पूर्ण एक जसं आपल्याला मिड लेवलला पूर्ण बनावं लागतं तसं नसतं. तर एक स्मॉल पीस ऑफ एक कंपोनंट बनावं लागतो फक्त आपल्याला इकडं, कारण की ऑलरेडी डेव्हलपमेंट झालेलं असतं. इम्प्रूव्हमेंट करायचे किंवा नवीन कंपोनंट आहे तो मग आपण MNC मध्ये करू शकतो, डेव्हलप करतो. बरोबर. ओके. सो तुम्हाला आय थिंक आयडियाज आली असेल जर तुम्हाला फ्रंट एंड डेव्हलपर जर तुम्हाला व्हायचं असेल. आणि याच्यामध्ये अजून एक मला एक विचारायचं आहे की फ्रंट एंड डेव्हलपर बनण्यासाठी जास्तीत जास्त पब्लिक अशी आहे की नॉन IT बॅकग्राऊंडची आहे, तर आहे का बरं नॉन IT बॅकग्राऊंडचे जे काही म्हणजे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे का ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपरला? जसं की तू पण आहे, तुला जशी ऑपॉर्च्युनिटी भेटली तसं आता जे काही आता फ्रेशर्स आहेत ज्यांचं BCom झालंय, BSc झालंय, BCA झालंय, त्यांच्यासाठी ॲज अ फ्रंट एंड डेव्हलपर करण्यासाठी आहे का तेवढी ऑपॉर्च्युनिटी? आहे, जर आपण जर ठरवलं ना तर होतं. त्या प्रकारे पहिल्यांदा तर आपल्या लॉजिक बिल्डिंग क्लिअर पाहिजे. करेक्ट. लॉजिक बिल्ड क्लिअर झालं की मग आपण जे बेसिक पाहिजे HTML CSS बूटस्ट्रॅप जावास्क्रिप्ट हे शिकल्यानंतर मग इझिली जॉब भेटतो. बरोबर. असं आहे. आणि त्यामध्ये मी पहिले टार्गेट करताना MNC न करता स्टार्टअप किंवा मिड लेवल टार्गेट करायचे की ज्याने की आपल्याला एक 1-1.5 वर्ष पूर्ण फुल फेज आपल्याला
IT इंडस्ट्रीचा नॉलेज नॉलेज भेटेल, ओके की जेणेकरून की आपल्याला सगळं फेस कळते की आपण कसं काय करतो, तर कसे चालतात हे याच्यामध्ये. ओके ग्रेट ओके असं काही मॅटर म्हणजे जसं डिस्कस केलं किंवा तसं असं काही मॅटर नाही पडत की तुम्हाला कुठल्या नॉन IT बॅकग्राऊंडमध्ये आहेत किंवा काय. जर तुमच्याकडे स्किल सेट असेल, जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असेल, तर तुम्ही स्टार्टअपला तुम्ही अप्लाय करू शकता. स्टार्टअपला म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज असतात आणि ते असं बघत नाही की यार तुमच्याकडे तुमचं बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही कुठून आला किंवा काय, तुम्ही इनपुट किती देताय. ओके सो स्टार्टअप आणि मिड कॅपमध्ये क्रायटेरिया कमी असतात, जे की MNC मध्ये असतात की तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट असलं पाहिजे, तुमची ब्रांच ही असली पाहिजे, तुमचा पर्सेंटेज तुमचे एवढे असले पाहिजे, तुम्ही कुठे वाईडी नाही झाले पाहिजे. त्यांचा एक क्रायटेरिया असतो. ओके सगळं चेक करतात ते सगळं चेक करतात आणि बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन मध्ये चेक करता. सो ही एक ऑपॉर्च्युनिटी आहे. तुम्हाला ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर करायचं असेल तर तुम्ही स्टार्टअप कडे थोडंसं बघू शकता. ऍज अ फ्रेशर मध्ये काही डाऊट आहे की UI डेव्हलपर आणि UX डेव्हलपर सेम आहे का डिफरंट आहे, त्याची प्रोफाईल आपण अप्लाय कसं करू, तर हे काय सांगू शकशील तो. तर UI UX हा डिफरंट चॅप्टर आहे. Okay. त्याच्यामध्ये एक तर UI डेव्हलपरचं काम असतं की पूर्ण डेव्हलपमेंट बघण्याचं, ओके आणि UI UX वाला डिझाईन चेक करतो. ओके म्हणजे आता वेबसाईटचा लुक अँड फील काय असणार, पुन्हा डॅशबोर्डचा लुक अँड फील कसा असणार, बरोबर. फॉन्ट कोणचा यूज करायचा, इमेजेस कशा हे होणार. बरोबर. आता आपण स्टार्टअप मध्ये कसं सगळं एकच जणच बघतो, मग ते करेक्ट इमेज कुठून उचलणार, काही करणार. करेक्ट ओके, कलर सेन्स काही एवढा हे बरोबर. नसतो. पण जेव्हा UI UX येतो त्यावेळेस तो कलर सेन्स, पुन्हा नंतर लुक अँड फील तो पूर्ण बघतो, आणि त्यानंतर मग त्याची डिझायनिंग कशी आहे, कोणचा फॉन्ट कुठं चांगला दिसेल करेक्ट किंवा कसा असेल, तो UI UX चं काम असतं. ओके आणि त्यामध्ये डिफरंट टूल्स पण असतात, जसं की फिग्मा झालं, पुन्हा अजून फोटोशॉप, बरोबर हे सर्व टूल्स आहेत की Okay. ज्याच्यामध्ये पूर्ण त्याचं स्ट्रक्चर बनवतात पहिले ओके त्या थ्रू. ग्रेट. म्हणजे नक्कीच UI आणि UX मधला डिफरन्स फ्रेशर्सला तर कन्फ्युजन असेल ते नक्कीच दूर करेल. ऍट द एंड मी असं विचारेल सचिन की ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपरच्या नंतर ऍज अ फ्युचर काय आहे, म्हणजे त्यांचं असं पण म्हणलं की फ्रंट एंड डेव्हलपरचं फ्युचर काय आहे IT इंडस्ट्रीमध्ये. आता आपण तर पहिले फ्रेशर झाल्यानंतर फ्रेशर असताना मग ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर एंट्री मारली. ओके, एंट्री मारल्यानंतर फ्रंट एंड मध्ये एक 5-6 वर्ष काम केलं, पुन्हा नंतर मग तुम्ही एक तर बॅक एंड कडे वळू शकतात किंवा डेटाबेस कडे वळू शकतात. बरोबर ओके, आणि जर तुम्हाला पुढे अजून जास्त हे असेल तर मग बॅकएंड प्लस डेटाबेस बघून मन स्टॅक बनवू शकतात. Correct. मन स्टॅक बी, आणि पुन्हा नंतर साइड बाय साइड आपण डेव्हऑप्स कडे पण बघू शकतो. जे आता कटिंग एज टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये AWS झालं, अजुरे झालं, बरोबर यामध्ये बी स्टडी करून त्यामध्ये बी स्विच करू शकतात प्रोफाईल मध्ये. ओके बरोबर. म्हणजे कसं की अपडेट जर राहिला आपण तर आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी हा. पण बेटर ऑपॉर्च्युनिटी पण भेटू शकते आणि पॅकेज मध्ये नक्की त्याचा इम्पॅक्ट पण होऊ शकतो. कारण की तुम्ही जशी चेंज करतात कंपन्या तसे त्यांचं रिक्वायरमेंट चेंज होतात, आणि पुन्हा नंतर जसं जितका आपला टेक स्टॅक वाढेल तितकी आपली प्रोग्रेस फायनान्शियली बी होती आणि प्रोफेशनली बी पण होते. करेक्ट, ऍब्सोल्युटली करेक्ट. येस, म्हणजे नक्कीच म्हणजे सचिनने हर एक क्वेश्चनचं एकदम इन डिटेल मध्ये आन्सर केलंय आणि मला तर वाटतं की जर ज्याला समजा ऍज अ फ्रंट एंड डेव्हलपर व्हायचंय आणि ज्याला काही नॉलेज नाहीये त्याला भरपूर सारी इन्फॉर्मेशन म्हणजे खरंच भेटेल. आणि येस, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण शेअर करा. आणि आपण एक IT वाला देवतर्फे एक छोटंसं गिफ्ट सचिनसाठी. येस, थँक्यू आल्याबद्दल. ओके, आणि येस, तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा. येस, थँक्यू सचिन आल्याबद्दल. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.